पण जास्त करून नॉनव्हेजच दिसत आहे सर. आपला सातबारा ग्रेट दीपस्तंभ बनवलेला आहे, खूपच छान मस्त आहे. विहीर आहे. गायचे 2 बछडे आहेत. आपल्या घरची आठवण झाली. 2 बछडे आहेत. गावठी कोंबडे सरळ सरळ फिरतात. अरे वा, भरपूर फिरताना दिसत आहे. जेव्हा गर्दी होत असेल तेव्हा भरपूर गर्दी होत असेल ना ह्याची, कारण मग हे सेटअप बघा. आणि मराठी गाणी याच्या बॅकअपला लावलेलं असत. तर खूपच चांगलं दिसतं हे सेटअप. एक गावी जसं शाळेचं सेटअप असतं ना, शाळा असतात तशी हे शाळा दाखवण्याचा प्रयत्न पण केलेलो असा. 1ली 2री आणि 3री हे बघा, 1ली 2री 3री असे ते वर्ग केलेले असत थैसर. हे असे असत बघा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातबारावाडी, खूपच चांगलं आहे. नंतर त्याच्या बाजूक त्यांचं किचन असा, टॉयलेट बाथरूम इकडे असा. टॉयलेट बाथरूम एक साईडला केलेलं असा. आणि हे जर बघितलं तर मग हैसर समजा जागेवरती त्यांनी सगळं मेंटेन करून ठेवलेलं असं व्यवस्थित. यात्रा पंगत विभाग, ही जमिनीवर बसण्याची पंगत असा. खूपच छान मस्त केलेलं असं. खाली हे ब्लँकेट असं घोंगड्या ज्या बोलतात ना ते असे. तर हे का जे बोलतात ना, हे बैठक बोलतात. ही बैठक असा, कारण मग 2-2 किंवा 6 1 2 3 माणसांसाठी बैठक चांगली होऊ शकता, किंवा एकंदरीत 2 4 आणि 6 माणसांसाठी बैठक चांगली होऊ शकता ही अशी. पण हे टेबल असत. आणि ही टेबल जी आहे ना ती लाईनीत असा, म्हणून हे का पंगत बोलतो. आपल्याला माहिती आहे लग्नाची पंगत कशी लागता, तर लाईनीत लागता. तर तसंच हैसर केलेलं असं. ठीक असा मी बघा, ही पंगत असा. हां, तर मग तुझं नाव कसं? मिथुराज. पृथ्वीराज. तुझं नाव पृथ्वीराज. तुझं नाव कसं आहे? विजय. अरे वा, माझ्यासारखी मिशिक आहे. टोका काढला ना अगदी मिशिक. हां, क्या नाम आहे? दीप सिंग. दीप नाव आहे त्याचं. आपल्याजवळ सगळे हय दिवे लावलेले आहेत बघा, सगळीकडे दिवे आहेत. त्या दिव्यातला जो दीप आतो यो एक असा. हां, ही दुसरी जी आहे ना ती पंगत ही अशी आहे बघा. पंगत म्हणजे बैठक असा. ही बसण्यासाठी असा, व्यवस्थित बसून अगदी केली जाता ही पंगत अशी असा. बाकी तर इकडे तिकडे त्यांनी नुसते कोंबडे वगैरे सगळे सोडलेले असतात. आजूबाजू गावी आल्यासारखं फील येतं. गावी आल्यासारखं फील म्हणजेच काय, तर मग बकरी किंवा जी आपली गुरं असतात ना त्यांचं आजूबाजू एक हलकोसं सुगंध राहता. तो आता सुगंध का बोलत आहे, कारण मग गावी राहणाऱ्या माणसांका हे समजतात. त्याच्यात पण ह्या गोष्टी भरपूर वेगळ्या असतात. तर मग ह्या गोष्टी हा अनुभव मिळाले. आणि हे सेटअप असताना असा बरंच वेगळं असं आणि असं करण्याचा आपलं पण प्रयत्न असा. तर तुमका आवर्जून सांगणं असा की जर तुम्ही काय लोणावळ्या केलास तर लोणावळ्या केल्यानंतर मग हैसर नक्की भेट देवा आणि एकदा आवर्जून येवा, तर तुमका समजात की काय आहे. अभी तुम्हारा नाम क्या है? बापी. बापी, ये अलग नाम है तुम्हारा. और तुम्हारा नाम क्या है? आकाश. तुम आकाश से नहीं ना आया डायरेक्ट, नहीं तो खजूर रखना पडेगा. हां, हेच आहे माझं चॅनल. तर मग यांनी चॅनल शोधल्याने आपला हे बघा, दाखव इकडे बघा, हे बघा आपलं चॅनल शोधल्याने चॅनल शोधून सबस्क्राईब करत आहेत ते. खूपच छान. चला, याने पण माझी थाळी आणि मी व्हेज घेतलं असं आहे आणि तुमका दाखवते अजून काय काय घेतलं होते. नॉनव्हेजमध्ये फेमस बऱ्याच गोष्टी असतात, पण मग त्यांनी आता झाले सर्व केल्याने. तर मग
सध्या कसं की आपण व्हेजवरती असो म्हणून मग आता व्हेज घेतलं. भाकरी असत, एक नाचण्याची भाकरी असा आणि एक ज्वारी आहे, भरपूर आहे. आणि ह्याच्यामध्ये काय काय आहे ते बघूया आपण. कांदा असा, लिंबू असा, हे आपल्याला माहिती आहे डांगर बोलले जातं ते. हे ग्रेव्ही, ही खीर असं, ही खीर आहे ना लापसी. ये हां पिठला आहे, पिठला डांगर पिठला जे असतं ते. ये कोणचा ग्रेव्ही आहे? एमटी दाल आहे, ठेचा आहे, चटणी आहे. आणि याच्यासोबत हैसर आले असणार हे आपली कोकम करी, नाही ह्या काय बोलतात सोल कढी, जी आपल्या कोकणात फेमस असतात ती हय पण दिली जातात. तर बघा चला, तर मग जरा ह्याच्यावरती मी ताव मारतोय. आणि हे असं पनीर. तर मग हे असं पूर्ण झालं असं ताट. आता ह्याच्यावर मी ताव मारतोय. चला बघ, तुझं नाव काय? नाम क्या है तुम्हारा? रोहित. रोहित शेट्टी नहीं ना? नहीं. फिर अपना रोहित शर्मा. हा रोहित शर्मा. हा रोहित शर्मा जो फॅन असा तो. आणि दुसरं कोण असा? हा ह्या आपला असा. तुझं नाव काय? स्वप्नील. तुला बघितल्यावरती आहे ना सैराटची आठवण झाली रे बा. होय ना, सैराटमध्ये तो जो पण हिरो दाखवलाय दुसरा छोटावाला, तो असाच आहे ना परशासोबत. हां सेम आहे. बघा एका चेहऱ्याची 7 माणसं असतात ना जगात, मग त्यातला तू आता दुसरा असतील ना, तो पहिला चेहरा, तू दुसरा, अजून 6 शोधावे लागतील. चल ठीक आहे, आता आपण हैसरला निघतो. जाऊ हैसरला आता. चलो निघूया इथून. 5 किती? 5. ग्रेट. 2 झाले, अजून 5 जण. बरोबर बोलला. एका चेहऱ्याचे 7 माणसं असतात. चला ठीक आहे निघूया. चलो बाय बाय. तिथे जाऊया जरा. जेवण झालं. जेवण तर एवढा भारी होतं ना, एक नंबर जेवण झालं. आता आपण जरा हैसर बघूया, कारण मग हैसर आहे ना छत्रपती शिवाजी महाराज असतात आपले जे स्थापन केलेले, आणि आई भवानी देवी असं हैसर. हैसर सुरुवातीकच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिस्थापना केलेली असा. भरपूर छान असा सुरुवातीकच. ह्यो आपलो अभिमान असा, पूर्ण महाराष्ट्राचा कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे बघितल्यावरती छाती गर्वाने फुलून येतात. तर अशा या महापुरुषाची पहिलीच प्रतिमा प्रतिस्थापन केलेली आहे सर. आतमध्ये आहे सर त्या दादांचं ऑफिस असा. हे सर आहे सर श्री साई ज्योतिष, श्री पवन शास्त्री. हे तुमचंच नाव आहे? अच्छा, म्हणजे आई ज्योतिषी बुवा बसलेले असत. हा तुमचं नाव कसं? पवन शास्त्री. तुम्ही इथलेच प्रॉपर पुण्याचे? चला ठीक आहे येतो. हे काउंटर, हां पानचं काउंटर आणि हे चिकीचं काउंटर. तर मित्रांनो आपण हैसरनं आता निघतो ना, तर मग निघतो म्हणूनच व्हिडिओ हैसर संपवतोय. तुमचं निरोप घेते म्हणून रोजचं सांगणार, रोजचं मागणार आणि रोजचं करा ना. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम ID फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम ID पण फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.